अगदी बाजारात मिळते तशी झणझणीत पावभाजी कशी बनवायची ते बघतोय। याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आलेला आहे। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये 250 ग्राम फ्लावर घालायची, 3 मीडियम साईजचे बटाट्याचे साल काढून छोटे छोटे काप करून घेतलेत ते घालायचे आणि 1 टोमॅटो घालायचा। टोमॅटो सुद्धा आपण या भाज्यांसोबत शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपल्या भाजीला छान आंबटसर अशी चव येते। व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। पावभाजी मसाला आणि मीठ आपण भाज्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। सुरुवातीलाच असा भाज्यांमध्ये पावभाजीचा मसाला घातला तर आपल्या भाजीला छान चव येते। त्यानंतर 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या भाज्या छान अशा सॉफ्ट शिजल्या जातील। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर घालायचं आहे। त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे। पावभाजी बनवताना कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। कांद्याचा हलकासा रंग चेंज झाला की यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची। कांदा चांगला परतल्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची घातलेली आहे। शिमला मिरची सुद्धा कांद्यासोबत आपण चांगली परतून घेऊया। त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो या ठिकाणी एकदम बारीक चिरून घालायचे। तर इथे आपण एकूण 3 टोमॅटोंचा वापर केलेला आहे। 1 टोमॅटो भाज्या शिजताना आपण घातलेला आहे आणि 2 टोमॅटो या ठिकाणी मसाला बनवताना घातलेला आहे। आता हा टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट असा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या अगदी छान अशा शिजल्या जातील। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घालायचं आहे। तर या ठिकाणी मी फ्रोझन मटार वापरलेला आहे, त्यामुळे मटार मी कांदा टोमॅटो सोबतच परतून घेणार आहे। जर तुम्ही फ्रेश मटार वापरणार असाल तर भाज्यांसोबत तुम्ही मटार शिजवून घेऊ शकता। आता यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आपला टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होईल। आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजतायत तोपर्यंत इकडे आपण फ्लावर बटाटा शिजला आहे की नाही चेक करू। तर 2 शिट्ट्यांमध्ये बघा या ठिकाणी आपला फ्लावर बटाटा अगदी छान सॉफ्ट असा शिजलेला आहे। आता पावभाजीच्या मॅशरने आपल्याला याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण या भाज्या बघा व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इकडे आपल्या या भाज्या सुद्धा अगदी छान अशा सॉफ्ट शिजलेल्या आहेत। टोमॅटो सुद्धा अगदी मस्त एकदम मऊसूत असा शिजलेला आहे। शिमला मिरची आणि कांदा सुद्धा छान शिजलेला आहे। आता याला आपल्याला पावभाजीच्या मॅशरने पुन्हा एकदा थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करू। 1 ते 1.5 चमचा या ठिकाणी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। 1 मोठा चमचा पावभाजी मसाला, पाव टीस्पून हळद घातलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं हा मसाला चांगला शिजवून घेऊ। तर 2 मिनिटांनंतर या ठिकाणी आपला हा मसाला अगदी व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण ज्या भाज्या स्मॅश केल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आणि या मसाल्यांमध्ये या भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया। पुन्हा एकदा पावभाजी मॅशरने आपण हे सगळं साहित्य चांगलं मॅश करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालूयात। या ठिकाणी बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी घालायची आहे एक बारीक चिरलेली कोथिंबीर। तर मीठ आपण
भाज्या शिजताना घातलं होतं, कांदा टोमॅटो परतताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे मीठ यामध्ये तुम्ही टेस्ट करून घालू शकता। आता 5 ते 6 मिनिटं भाजी आपण मंद गॅसवर शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी बघा आपली पावभाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे। याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आला आहे। अगदी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीची आपली ही पावभाजी तयार झालेली आहे। तर इथे आपली बघा मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे। आता आपण पाव गरम करूया। त्यासाठी तव्यावर आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 छोटा चमचा आपल्याला यावर पावभाजी घालायची आहे। अगदी गाडीवर पाव आपल्याला मिळतात त्याच पद्धतीचे पाव आपण या ठिकाणी गरम करून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण आता लादी पाव गरम करून घेऊया। तर हा सगळा मसाला पावाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे। आता याच पद्धतीने सगळे पाव आपण व्यवस्थित असे गरम करून घेऊ। तर या ठिकाणी आपली मस्त गरमागरम अगदी गाड्यावर मिळते किंवा मग बाजारात मिळते तशी झणझणीत पावभाजी तयार झाली। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।